तुमचं करा, एक तुमचं एक करून टाका. किंवा कृषी केंद्राला देखील बसणार. काय आता सांगा? खताच्या किमतीच्या सरासरी 30 ते 40% वाढल्यात. जी गुन्ह्यावर 1400 होती 1800 झाली, जी 1600 होती ती आज 2200 झाली. त्याचा मेन परिणाम जो आहे तर पुरवठा जो पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आपण जे बघतो आखात देशात नसेल, रशियात नसेल, इकडून तिकडून, आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामुळं. आणि युरियाची सध्याला भीषण टंचाई आहे मार्केटमध्ये. भारताचा युरिया जो आहे कमीत कमी 25 ते 30% आपण इम्पोर्टवर डिपेंड आहे आपला युरिया. जो येत होता आखा देशातनं, तिकडून नॅचरल जे अमोनियम वायू जो लागतो तो बाहेर नाही येतो, त्याचा सप्लाय सध्याला बंद आहे. आणि त्याला प्रोडक्शन करण्यासाठी जो गॅस लागतो मोठमोठ्या प्लॅन्टमध्ये, सरकार सध्याला धोरण आहे की अगोदर जे घरगुती गॅस तिकडं तो सुरळीत व्हायला पाहिजे, म्हणून तिकडं सध्याला सप्लाय चालू आहे. त्याच्यामुळे थोडं तिकडे डिस्टर्बन्स आहे, त्याला अजून सुरळीतपणे अजून चालू झालं नाही सप्लाय अजून, तो एक आहे. त्यानंतर बाकीचे सप्लाय सध्याला बंद केलं तर रशिया म्हणा, चायना म्हणा. चायनाचं मागच्या महिन्यात स्टेटमेंट होतं, आम्ही जोपर्यंत सप्लाय होत नाही अंतर्गत तोपर्यंत आपण बाहेर देणार नाही. त्यांनी बॅन पूर्णपणे बंद आहे रशियातनं NPK फर्टिलायझरचं. तेच कंडिशन रशियाची आहे. रशिया पण म्हणते जोपर्यंत आमची भूक भागत नाही किंवा आमचा जोपर्यंत सप्लाय होत नाही पूर्ण राष्ट्रामध्ये तोपर्यंत मी बाहेर देणार नाही. हे दोन मेन सोर्स होते आपले म्हणजे सप्लायर, ते सध्याला बंद असल्यामुळे किमती भरपूर वाढल्या खताच्या. एकंदरीत पाहिलं गेलं तर आता खरीप हंगाम जो आहे तो सुरू होतो आणि याचा फटका जो आहे तो कुठेतरी शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक बसणार, भुर्दंड देखील शेतकऱ्यांतर बसणार. काय परिस्थिती एकंदरीत असेल खरीप हंगामात? खरीप खताचं थोडंसं रेट हे असणार, शॉर्टेज असणार त्याच्यामध्ये DAPची किंमत कमी आहे. कमीत कमी म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंट सबसिडी भरपूर देते DAPला. त्याची मागणी जास्त शेतकऱ्यांना रेट कमी असल्यामुळे त्याचं शॉर्टेज आहे भरपूर. तो माल नाही सध्याला. त्याला जो लागणारा फॉस्फरिक ॲसिड आहे त्याच्या किमती आंतरराष्ट्रीय किमतीत वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोण कंपनी जे आहेत खताच्या कंपन्या ते बनवायला तेवढं उत्सुक नाही आहेत DAP सारखं खतं बनवायला, कारण त्यांना परवडत नाही आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हाय रेटने घ्यायचं आणि परत तिथं कमी रेटने विकायचं इंडियन मार्केटला. त्याच्यामुळे कुठल्या कंपनी पुढे जात नाहीत तो माल बनवण्यासाठी. त्याच्यामुळे किमती भरपूर वाढल्या असं. सध्याच्या रासायनिक खताच्या दरवाढीमुळं शेतीकडनं कठीण झालेलं आहे. तरी सरकारने खताच्या रेटवरती नियंत्रण ठेवणं आणि सुरळीत पुरवठा करणं हे गरजेचं आहे. अशा महागाईमुळे दरवर्षी रेट जर वाढत आहे तर शेती करायची कशी? खताचा पुरवठा तुटवडा जाणवतोय सारखं. त्यावर सरकारनं नियंत्रण ठेवायला पाहिजे. की आता सध्याच्या घडीला पोटॅश म्हणा किंवा युरिया अजिबात मिळत नाही, मिळतंय ते पण लिंकिंगने मिळतंय. त्याच्यामुळे शेतकऱ्याने शेती करायची कशी ही लय मोठी पंचायत झाली. ऐन उन्हाळ्यामध्ये आता पाणी असून खत मिळत नाही, करायचं काय ह्या गोष्टीवर? ह्याच्यावर पण सरकारने आणि शेतकरी संघटनांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. मध्य पूर्व देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालामध्ये जो तुटवडा पडला आहे, त्यामुळे रासायनिक खतामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती मोठे संकट आले आहे. रासायनिक खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, त्या गगनाला भिडल्यामुळे शेतकरी आता सध्या संकटात आला आहे. त्यामुळे सरकारने या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून जगाचा पोशिंदा हा जगला पाहिजे आणि इतरांनाही जगवला पाहिजे. त्या अनुषंगाने सरकारने रासायनिक खताच्या किमती कमी करून जो स्टॉक शिल्लक आहे त्या स्टॉकचे वितरण केलं पाहिजे. सुरळीत खत शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. साहेब या की चाय करू ना, आमचं वाघमळचं कसं करायचं? एका बाजूला आज खरंच बघितलं तर शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही. आज कांद्याचं उत्पन्न उदाहरण बघितलं आपण तर कांदा 2 रुपये 3 रुपये किलोच्या वर कांद्याला दर नाही. दुसऱ्या बाजूला ऊसाचं आमचा हक्काचं जे पीक आहे ऊसाचं, ते ऊसाचे पैसे आज 4-4, 5-5 महिने झाले मिळायला तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला आत्ता पेरणी चालू होते, ऊसाची बांधणी चालू होते
आणि आम्हाला जे खत लागतं त्या खताच्या किमती मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीचं 20% जास्त रक्कम वाढलेत. आणि फक्त यावर्षी जरी आखात देशातलं युद्धाचं कारण असलं, कच्चा माल आयात होत नाही म्हणून शासन किंवा व्यापारी आम्हाला कारण दाखवत असले, तरी मागच्या 5-6 वर्षाचा जर विचार केला तर खताच्या किमतीमध्ये जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे. सरासरी प्रत्येक वर्षी 20% वाढ ही होते. आज आपण जर उदाहरणार्थ 10-26-26 बघितलं तर 2019ला त्याचा रेट होता 1135 रुपये, आज 2150 रुपये आहे. आज आपण पोटॅश MOP बघितलं तर 2019ला 675 होतं, आज 2050 आहे, म्हणजे जवळजवळ 3 पट वाढलेलं आहे. 24-24ची एक बॅग 2019ला 18-19ला 1210 रुपये होती, आज 2200 रुपये आहे. आज 15-15ची एक बॅग बघितली 18-19ला 1005ला होती, आज 2026ला 2025 रुपये झालेले आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये जवळजवळ दुपटीने दर वाढलेले आहेत. सरासरी प्रत्येक वर्षी 30%-25% ही वाढ प्रत्येक वर्षी होत आलेली आहे. यावर्षी जरी आखात युद्धाचं कारण सांगत असलं तर याच्यामध्ये खरंच शासनाने जे शेतकऱ्यांना किंवा रासायनिक खताला ज्या सबसिडी देत होतं ते सबसिडी बंद केल्यामुळे ह्या किमती वाढतल्या आहेत. एका बाजूला शासन किंवा हे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आम्ही शेतकऱ्यांना देव मानतो म्हणून सांगितलं जाते, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून सांगितलं जाते. मात्र वास्तवात यांनी शेतकऱ्यांचा फक्त मारण्याची, शेतकऱ्याची मान मुरगाळण्याची, गळा दाबण्याचं काम हे सरकार करते. एका बाजूला आम्ही शेतकऱ्यांची कैवारी असणारे शासन शेतकऱ्यांच्या सबसिडी काढून घेते, शेतकऱ्यांचे अनुदान बंद करते, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही जे सांगतोय आम्हाला उत्पादन केंद्रावर खर्चावर आधारित हमी भाव द्या, ते हमी भाव देताना कुठे दिसत नाही. प्रत्येक वर्षी मात्र आम्हाला महागाईचा बळी या ठिकाणी शेतकऱ्यांचा जाताना दिसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.